आणि मी आहे ती व्यक्ती जिला असं सतत वाटत राहील की अरे या जागी गेल्यानंतर आपल्यासोबत कदाचित काहीतरी घडेल वगैरे. आय थिंक मुंबई हे असं शहर आहे की कितीही आपल्याला असं वाटलं की आपल्याला माहितीये मुंबई, तरी खरं तर आपल्याला फक्त आपलाच एरिया माहित असतो. की गिरगावात सगळ्या जागांची नावं काहीतरी वाडी अशीच का आहेत. म्हणजे चिकूवाडी, केळेवाडी, फणसवाडी हे तर फक्त फळांचं झालं, पण गायवाडी मग इतकी आंबेवाडी. मला असं वाटायचं की ऍक्च्युली फणसवाडीत फणस मिळतात का किंवा आंबेवाडीत आंबे मिळतात का, मुंबईत बेस्ट पावभाजी मिळते का. आणि माझा असा इतका इगो माझा हर्ट झाला. माझं झालं एक सेकंड. नाक्यांवरती पानांमध्ये कुल्फी विकायची, ते गेलेत यार. एसीनी जाता किंवा आता तुम्ही ट्रेननी जाता किंवा बसनी किंवा कॅबनी जाता नॉर्मल, तर ती मजा नाही येत यार जिथे बोगीत असायची. तुम्ही एका आजीआजोबांना व्हॉट्सअपचं डीपी कसं चेंज करायचं वगैरे हे शिकव त्या बसमध्ये बसून, मग कोणाच्या तरी कहाण्या ऐक, मग कोणाच्या तरी खांद्यावरती डोकटून झोप वगैरे, हे सगळं केलंय. इफ दिस इज नॉट ट्रॅव्हल व्हॉट एल्स इज. मला इतकं फॅसिनेशन झालं बालीचं. मी अजून गेले नाहीये, पण ही कसे बांधतात बाबा हिमालयात रस्ते असं झालंय की मला जाऊन बघायचं येते की आय रिअली वॉन्ट टू सी. स्पिरिच्युअल ट्रॅव्हल माझं झालंय आईमुळे. ऍक्च्युली देवासाठी तर जायचोच, पण पोटासाठीही जायचो. सतत फक्त जाऊन शॉपिंगच करणं आणि खाणं पिणं एवढंच ट्रॅव्हल नाहीये. हाय एव्हरीवन, नमस्कार. वेलकम टू वीणा वर्ल्ड्स अराउंड द वर्ल्ड पॉडकास्ट. आज आपला पॉडकास्ट एपिसोड आहे RJ ज्ञानेश्वरी बरोबर, जिला आपण रोजच रेडिओवर ऐकतोच, पण तिची ट्रॅव्हल पर्सनॅलिटी काय आहे हे ह्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेऊया. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स बिगिन विथ टुडेज एपिसोड ऑफ वीणा वर्ल्ड्स पॉडकास्ट अराउंड द वर्ल्ड. हाय ज्ञानेश्वरी, थँक यू सो मच फॉर कमिंग टू दिस वीणा वर्ल्ड पॉडकास्ट स्टुडिओ. थँक्यू. पहिला प्रश्न माझा हाच आहे की मी एक तुझी टेड टॉक ऐकली आणि त्याच्यात तू म्हणालीस की एका 60 मिनिटाच्या शो मध्ये एक RJ फक्त 6 मिनिटच बोलतो किंवा बोलते. करेक्ट. हे खरं आहे का? हे खरं आहे. पण 60 मिनिटाच्या शो मध्ये अजून खूप काय काय म्हणजे डिस्कशन्स होतात, कॉन्व्हर्सेशन्स होतात. सो हाऊ डिड यू अराइव्ह ॲट दिस 6 मिनिट स्टॅटिस्टिक? सो आय टेल यू, 60 मिनिटं त्यात प्रायमरीली म्युझिक असतं, राईट. सो मेनली लोक रेडिओ म्युझिक साठी ऐकतात, त्याच्यात ऍड्स असतात, त्यानंतर रेडिओ स्पेसिफिक काही एलिमेंट्स असतात जे प्ले होतात, आणि या सगळ्याच्या मध्ये रेडिओ जॉकी 3-4 वेळा येऊन बोलतो. आणि एव्हरी टाइम अ रेडिओ जॉकी टॉक्स इट्स हार्डली फॉर अ मिनिट अँड अ हाफ किंवा मॅक्स 2. खूपच काहीतरी इम्पॉर्टंट झालंय, आउट ऑफ द वर्ल्ड झालंय तर 2.5-3 मिनिटं फार फार तर. But then that's that. So in 60 minutes, you actually talk for 6 to 8 minutes max. But the difficult part is that की त्या 6 ते 8 मिनिटात you have to make it sound like it is your show. You have to make people feel like की तुम्ही त्यांना सोबत करताय त्यांची, आणि तुम्ही ती गोष्ट स्वतः ओन करताय. हे सगळं करायला तुमच्याकडे फक्त तेवढीच मिनिटं असतात. सो दॅट्स द मोस्ट डिफिकल्ट पार्ट ऑफ इट. आणि त्या टेड टॉक मध्ये तू म्हणालीस की द आर्ट ऑफ बीइंग ब्रीफ इज बेटर दॅन जस्ट टॉकिंग अँड टॉकिंग अँड टॉकिंग, राईट? आणि आम्ही आमच्या टूर मॅनेजर्सना पण हेच सांगतो की जर तुम्हाला हॉटेल पासून, जर आपण समजा आता म्हणतोय की रोहतांग पासला जायचं, रोहतांग पासला जायला 3 तास असतात. सो आम्ही टूर मॅनेजर्सना नेहमी सांगतो की तुम्हाला रोहतांग पास बद्दल 3 तास माहिती देता आली पाहिजे किंवा 3 मिनिटात पण माहिती देता आली पाहिजे. सो आफ्टर बिकमिंग अन RJ, तुला असं वाटतं का की योर ओरेटोरी स्किल्स और स्पीकिंग स्किल्स हॅव जस्ट इव्हॉल्व्ड टू अ पॉइंट वेअर तुम्हाला एका मिनिटात काही बोलू म्हणजे सांगू शकशील, अँड यू कॅन बी व्हेरी ब्रीफ, बट ॲट द सेम टाइम आय विल लीव्ह थिंकिंग की अरे यू गिव्हन मी ऑल द इन्फॉर्मेशन? सो आय थिंक सगळ्यात जास्त स्पॉन्टेनिटी वाढली माझी. वेगवेगळे आर्टिस्ट वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. काही असे असतात जे स्क्रिप्ट लिहितात आणि मग ते वाचतात, तर मी तसं कधीच केलं नाही. मी सगळं स्पॉन्टेनियसलीच करायचा प्रयत्न केलाय, पण इतकंही नाही की काहीही बोलायचंय, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, लिमिटेड आहे. सो फॉर एक्झाम्पल, जर मला माहित असेल की आज मला या 4 गोष्टींबद्दल बोलायचंय, तर त्यातलं मला काय बोलायचंय, त्याहीपेक्षा काय नाही बोललं तरी चालणार आहे, कोणाचं काही नुकसान होत नाहीये, सगळं बोललंच पाहिजे असं नाहीये, ते ठरवणं आणि मग ते स्पॉन्टेनियसली सांगणं. कारण आय थिंक जर तू गाडीत रेडिओ ऐकत असशील तर तुला असं वाटलं पाहिजे की मी तुला सांगतेय, की मी तुझ्याशी बोलतेय, मी तुला कंपनी देतेय.
मी सगळ्यांसोबत एक सार्वजनिक प्लॅटफॉर्मवरती जरी असले तरी इट शुडंट साऊंड एलियन टू यू, की हे काय चाललंय मला काही कळत नाहीये. जर तू या शहरात आहेस तर मी अशा गोष्टी बोलल्याच पाहिजेत ज्या या शहरात राहणाऱ्या जास्तीत जास्त माणसांना रिलेट होतील, किंवा त्या भाषेत बोललं पाहिजे. म्हणजे पुण्यातला रेडिओ जॉकी एका वेगळ्या पद्धतीने बोलेल आणि मुंबईतला रेडिओ जॉकी एका वेगळ्या पद्धतीने बोलेल, कारण आपण अशा एका शहरात राहतो जिथे विविध भाषा एकमेकांवरती परिणाम करतात, त्यामुळे खिचडी भाषा आपली तयार झाली आहे. सो मधून मधून मी तो टच पण दिला पाहिजे. मी अतिशय शुद्ध किंवा अतिशय हिंदी किंवा अतिशय इंग्रजी असं बोलून चालणारच नाहीये, कारण यू विल स्विच ऑफ. करेक्ट. सो स्पॉन्टेनिटी आय थिंक सगळ्यात जास्त वाढली आहे. त्यामुळे आता जर हे मला ऍक्च्युली कधी रिअलाइज झालं, जेव्हा असं नाटक किंवा सिनेमा बघायला गेल्यानंतर नाही का लोक नंतर एक फीडबॅकचा बाईट घेतात, तर लोक मी आजूबाजूला बघायचे असं खूप प्रेशर घ्यायचे की अरे आता कसं सांगायचं, मग थांबा मी विचार करतो, आणि माझं असं हा चला काय बोलायचंय, ओके ओके असं करून मी ऍक्च्युली मला जे वाटलंय ते पटकन सांगू शकायचे. इज वेन आय रिअलाइज की बहुतेक आपण जे रेडिओवरती करतोय ते हळूहळू आपल्या आयुष्यात डोकावायला लागलंय. आणि व्हाय नॉट ना, स्पीक युअर माइंड असं म्हणतात, अँड दॅट इज प्रॉब्ली वन ऑफ द बेस्ट थिंग्स. सो आपल्या एपिसोडसाठी मी जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा एक अँगल मला अशी मिळाली जिथे मुंबईबद्दल म्हणजे जर कोणाला विचारायचं असेल, यू आर प्रॉबेबली अ स्पेशलिस्ट, कारण तू तुझ्या शोवर कुठे खायचं आहे, कुठे गेलं पाहिजे, कोणते फेस्टिवल्स चालू आहेत, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल दररोज बोलतेस, राईट? सो आपण त्याच्याबद्दल बोलूयाच, पण मी 1-2 व्हिडिओज पण असे बघितले जिथे गिरगावाबद्दल तुझ्याकडे खूप माहिती आहे, राईट? सो आपल्याला ह्या 60 मिनिट्सच्या एपिसोडमध्ये आजच्या आपल्या प्रत्येक प्रश्नावर पण जर तू 6 मिनिटं बोललीस, वी आर ओके विथ दॅट, राईट? मला कमी बोलायचंय, तुला जास्त बोलायचंय. सो गिरगावाबद्दल जर आपल्याला बोलायचं असेल किंवा मुंबईला जर कोण येत असेल तर गिरगावात तुम्हाला काय मिळणार आहे, राईट? कारण आज आपण ट्रॅव्हल गाईड्स बघतो किंवा काही गोष्टी बघतो, तिकडे लोक त्याच 3 जागेंबद्दल किंवा काहीतरी असं तेवढंच बोलतात, अजून काहीच नाही बोलत. बट व्हॉट इज ज्ञानेश्वरीज व्हर्जन ऑफ गिरगाव, हे मला ऐकायचं आहे. माझा जन्म गिरगावात झालाय, त्यामुळे बाय डिफॉल्ट गिरगाव हे माझ्याशी जोडलं गेलं होतं. माझी शाळा पण ग्रँट रोडला होती, त्यामुळे सगळंच कॉलेज चर्चगेटला होतं, त्यामुळे नाही म्हटलं तरी मी गिरगावाच्याच आसपास शिक्षणासाठी पण होते. बापरे, खूपच गोष्टी आहेत गिरगावात. अर्थात आताचं जे गिरगाव आहे ते खूप वेगळं आहे फ्रॉम द गिरगाव जे मी पाहिलंय लहानपणी. सगळ्यात प्रॉमिसिंग गोष्ट मला या गोष्टीचं खूप कुतूहल होतं. माझं अख्खं बालपण आय थिंक मी या प्रश्नात घालवलंय की गिरगावात सगळ्या जागांची नावं काहीतरी वाडी अशीच का आहेत. म्हणजे चिकूवाडी, केळेवाडी, फणसवाडी हे तर फक्त फळांचं झालं, पण गायवाडी, मग इतके आंबेवाडी, इतक्या वाड्या आहेत की मला असं वाटायचं की ऍक्च्युली फणसवाडीत फणस मिळतात का किंवा आंबेवाडीत आंबे मिळतात का. अर्थात तसं काही नाहीये, बट दॅट इज वन थिंग. पण या प्रत्येक वाड्यांची एक खासियत आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर मी गायवाडी म्हटलं तर मला जे आठवतंय तर त्या गायवाडीच्या सुरुवातीला असे 2 गायीच्या मुखांचे असे स्टॅच्यूज होते, त्या आकृत्या होत्या, आणि दॅट इज माय मेमरी ऑफ गायवाडी. ही गायवाडी आहे कारण ह्याच्या सुरुवातीला लिटरली गाय आहे. तर अशा अनेक वाड्या आहेत ज्या तुम्ही बघू शकता. अर्थातच खोताची वाडी हे म्हणजे आता जगजाहीर. ऍक्च्युली तुला माहितीये का, काही काही जागा अशा असतात ना की आपल्याला इच्छा असते फार लोकांनी बघूच नाहीत, तर खोताच्या वाडीबद्दल माझं तसं खूप व्हायचं. आता जे लोक रील्स मध्ये वेड्यासारखे क्रिसमसच्या अराउंड खोताच्या वाडीचे रील्स टाकतात, माझं असं होतं की प्लीज इतक्या माणसांनी येऊ नका खोताच्या वाडीत प्लीज. Until 2 years ago मला माहित नव्हतं, पण आता रील्स बघितल्यानंतर आय ऑल्सो फेल्ट लाईक गोइंग. आणि ती इतकं गोड आहे. म्हणजे बँड्राचं जे ते एक रणवार विलेज आहे तिथला जो तो परिसर आहे की तुम्ही लिटरली फक्त चालत फिरा आणि खूप सुंदर स्ट्रक्चर्स, खूप सुंदर आर्किटेक्चरली खूप सुंदर स्ट्रक्चर्स आहेत तिथे. तसं खोताच्या वाडीत आहे. खाण्याच्या बाबतीत तर बापरे, म्हणजे मला आठवतंय गायवाडीच्या आतमध्ये एक बेकरी होती, कदाचित ते आताही असेल, मी खूप वर्षात गेले नाहीये, पण तिथे म्हणजे बेकरी मोठीच्या मोठी होती, आणि ते जिथे विकायचे ते आणि त्याच्या शेजारी ऍक्च्युली जे बनायचं ते. सो इतका तो सुंदर जस्ट भाजलेल्या बिस्किटांचा जो वास यायचा, ओ हो हो हो, म्हणजे ती जी नानकटाई होती तिथे तो विषयंड होता. म्हणजे त्याच्यानंतर कुठल्याही पॅकेट मधली वगैरे नानकटाई, कॅशू, पिस्ता हे काही त्याच्यात जवळपासच नाहीये.
ती जी आणि त्यातून अशी काही बिस्किट असायची ना ती शेवटी राहिलेली असतात आणि जी जास्त भाजलेली असतात आणि असं आपलं असं अल्युमिनियमच्या डब्यातनं ते पॅक करून द्यायचे. तेव्हा ते असं माप घेताना मला सारखं असं वाटायचं की ते जास्त भाजले गेलेले पीसेस आपल्याला मिळावेत अशी मला इच्छा व्हायची. सो तो अख्खा एक्सपिरियन्स होता. बापरे, बिस्किट खरेदी करायला जाणं हा एक्सपिरियन्स होता. त्यात खारी बटर सगळंच. किंवा एक नारायणवाडी, अगेन वाडी मी म्हंटल तसं, नारायणवाडी म्हणून एक जागा आहे गिरगावात सीपी टँक जवळ. ठीक आहे, तिथे अत्यंत उत्कृष्ट, ठीक आहे, आजही आहे, अत्यंत उत्कृष्ट लेवलचा नारळी पाक मिळतो. प्रॉबब्ली दॅट इज वाय इट इज कॉल्ड नारायणवाडी. बट तिथे बापरे, म्हणजे मला माहित नव्हतं. सो 10वी नंतर मला खूप चांगले पर्सेंटेज मिळालेले आणि काय वाटायचं वगैरे वगैरे ते सगळं नाही का, नेहमी ते पेढे वाटा वगैरे वगैरे, तर तिथून आणले होते पेढे. दॅट इज हाऊ आय नो ऑफ दॅट प्लेस. आणि बापरे, तिकडे मोतीचूर लाडू आणि नारळी पाक इतका अमेझिंग मिळतो की म्हणजे कम्पॅरिझनच नाहीये दुसऱ्या कुठल्या जागेशी. एक जागा होती, मला आठवतंय, माझी एक शेजारची आजी होती, तिने मला त्या गोष्टीशी तिने ओळख करून दिली होती. इफ आय एम नॉट रॉंग, गुलाब बर्फी. ठीक आहे, बापरे, मला इतकं फॅसिनेशन होतं त्या गुलाब बर्फीचं की काही त्याला तोडच नाहीये. ती इतकी अमेझिंग लागायची. किंवा अगदी सांगायचं झालं तर मी फणसवाडीत राहायचे तेव्हा, तर एक बालाजीचं मोठं देऊळ होतं आणि खूपच असं जुनं देऊळ, मोठं देऊळ, प्रशस्त. त्या देवळात असंही जायला खूप मस्त वाटायचं. इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल, ते अजूनही असेल आय एम शुअर, खूपच सुंदर देऊळ आहे तिकडे. म्हणजे देवासाठी तर जायचोच, पण पोटासाठीही जायचो. त्यामुळे तिकडे संध्याकाळी एक प्रसाद मिळायचा विशिष्ट पद्धतीचा. ठीक आहे, काही फार अमेझिंग असं आउट ऑफ द वर्ल्ड नसायचं, पण असं दही भात, पण त्याच्यात काळी मिरी वगैरे घातलेली असायची. काय ते घालायचे आय डोंट नो, बट काळी मिरी आय रिमेंबर. आणि असे दाणे आणि असं यु नो, आणि सोबत असा डाळ वडा असायचा, असा कडक सॉर्ट ऑफ. आणि त्यांचा विशिष्ट पद्धतीचा डोसा असायचा, त्याचे असे तुकडे मिक्स्ड असायचे आणि भाजलेले हरभरे, हे सगळं ते एका पानात द्यायचे. आणि तुम्ही लकी असाल तर तुम्हाला तो प्रसाद मिळेल, कारण तो क्षणात संपायचा. त्यामुळे ती वेळ गाठण्याचं जे एक होतं की 5:45 ते 7:15च्या मध्ये तिथे जाऊन तो प्रसाद त्या वास्तूत जो लागायचा, म्हणजे तोडच नाहीये त्याला काही. सो अशा खूप मेमरीज आहेत माझ्या गिरगावशी. म्हणजे खिच्च्या पापड पासून ते द बेस्ट रस्त्यावरचा डोसा. आय मीन, आता जे मैसूर मसाला डोसाच्या नावाखाली काही असतं, प्लीज, म्हणजे गिरगावच्या त्या, गिरगावमध्ये बेस्ट मैसूर मसाला डोसा कुठे मिळेल? मी सांगते, बुलेश्वर. ठीक आहे, रस्त्यावरचा. यू कॅन्ट एक्सपेक्ट हॉटेलमध्ये जाऊन तुम्हाला बेस्ट मैसूर मसाला डोसा मिळेल. आणि अर्थातच तो साऊथ इंडियनिश मैसूर मसाला नसतो, बाय नाव वी नो. तेव्हा मला असं वाटायचं मैसूर मसाला म्हणजे ते बीटाचं वगैरे असतं ते फिलिंग. मग खूपच जसं रामाश्रयमध्ये वगैरे गेल्यानंतर माटून गेला, मला असं वाटायचं की एक सेकंड, हे सगळं खोटं आहे. मैसूर मसाला डोसा असा नसतो, हा इंडियन, आपला मुंबई व्हर्जन ऑफ मैसूर मसाला आहे. बट तो काय लागायचा यार, त्या चटण्या, रस्त्यावर उभं राहायचो आपण आणि खायचो. बट इट वॉज फॅब्युलस. जाता एक लास्ट असं होतं बा, गिरगाव सुरू झालं की देयर आर सो मेनी थिंग्स. रिसेंटली मला कोणीतरी, माझ्या एका फ्रेंडनी असं विचारलं की अरे, मुंबईत बेस्ट पावभाजी कुठे मिळते? रादर त्याच्या पुढे जाऊन तो म्हणाला, मुंबईत बेस्ट पावभाजी मिळते का? आणि माझा असा इतका इगो माझा हर्ट झाला. माझं झालं, एक सेकंड, ठीक आहे, तुम्ही चुकीच्या जागी जाऊन पावभाजी खाताय आणि मग मुंबईच्या पावभाजीला नावं ठेवताय. गिरगावात एक जागा आहे, मनोहर पावभाजी. ठीक आहे, अतिशय छोटासा गाळा आहे, तिथे हार्डली बसायला जागा असते, पण यू कॅन ऑलवेज टेक पार्सल. तिकडची पावभाजी, तवा पुलाव आणि मसाला पाव ह्याची लेवलच वेगळी आहे. म्हणजे यू गेट एनी शिवसागर, सुखसागर, अमुक तमुक काहीही आणतो, त्यांच्या पण चांगल्याच आहेत, पण ह्यांचं काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे मला आठवतंय, लहानपणी मी खूप वेळा त्या रेस्टॉरंटच्या बाहेर उभं राहून बघत असायचे की ते कशी पावभाजी बनवतायत. मग ते कितीतरी वेळ ते मॅश करत असायचे आणि तो एवढा मोठा तवा आणि मग त्याच्यावरती नंतर पाव शेकणे वगैरे. ती पावभाजी इज जस्ट अमेझिंग. तू आम्हाला एक रेकमेंडेशन तर दिलं. आता पावभाजी असेल तर आपल्याला वडापाव बद्दल तर बोलायचंच आहे. हा, वडापाव बेस्ट वडापाव कुठे मिळतो? आय टेल यू. एक तर मला असं झालंय की ऑफ लेटली मुंबईत चांगले वडापावच मिळत नाहीत. म्हणजे प्रत्येक वडापाव जो मी खाते मला डिसअपॉइंटेडच वाटतंय फॉर सम रिझन. ओके, तुझ्या मते एक चांगला वडापाव म्हणजे काय? मी सांगते, सगळ्यात पहिली गोष्ट ज्याची भाजी करेक्ट जमलेली असावी. ठीक आहे, लोक अननेसेसरी त्यात जे एक्सपेरिमेंट करतात ते त्यांनी बंद करावेत आणि ओरिजिनल भाजी करावी. हा, ते चीज बीज त्याच्यात घालणं वगैरे हे उद्योग सगळे बंद करावेत तात्काळ. त्यानंतर त्या वड्याचं कवर जाड नसावं. ओके, ते असं पातळ असावं की ते आहे की नाही अशा लेवलला असावं. ठीक आहे, तो वडा अतिशय छोटा नसावा.
तिथे मिनी वडापाव वगैरे हे उद्योग मला अजिबात आवडत नाहीत. तर नॉर्मल. आणि पावाला करेक्ट चटण्या असाव्यात. म्हणजे त्याच्यामध्ये हिरवी चटणी पण असावी, ती आंबट गोडवाली चटणी पण असावी आणि त्याच्यात लसूण चटणी असावी. आणि ती पण अशी की ते जे वडे सगळे तळल्यानंतर ते शेवटचं राहतं ना, हां. तर ते आणि नारळ लसूण असं एकत्र क्रश करून ती एक विशिष्ट पद्धतीची चटणी वॉव! बनते. ठीक आहे. इट हॅज दॅट वड्याचा अंश ऑल्सो इन इट. तर ती असावी. दॅट इज वडापाव. की म्हणजे वासाने तुम्हाला असं वाटलं पाहिजे की ओहो. तर फणसवाडीत नाफडे यांचा वडापाव असायचा. एक ओके. बाई होत्या नाफडे. त्या घराच्याच त्यांच्या अर्ध्या घराच्या भागात त्या हे करायच्या. आणि त्यांना एक हेल्प करायला एक बाई असायच्या. तर मला दोघींचे असे चेहरे आठवत आहेत तितके. तर त्यांच्याकडे वडापाव, ब्रेड भजी आणि कटलेट मिळायचं. म्हणजे तो जो वडापाव होता. त्यानंतर दी ओन्ली अदर वडापाव दॅट आय लाइक्ड इन गिरगाव इज बोरकरांचा वडापाव. त्यांचं असं असायचं की त्यांची भाजी पिवळी नसायची. ओह! हां, ते काहीतरी एक वेगळं फंडा होता त्यांचा. पण तो पण खूपच असा कमालच लागायचा वडापाव. बाकी सगळे बोगस बंड वडापाव आहे. सो तुला असं वाटतं का की गिरगावमध्येच नाही पण मुंबईमध्ये पण असं होतं आहे जिथे खूप बापरे! साऱ्या अशा चांगली रेस्टॉरंट्स असतील, चांगले स्टॉल्स असतील, ते असेच जातायत? खूपच जास्त. म्हणजे आय कान्ट टेल यू किती. मला तर असं खूप वाटतं. सगळ्यात प्रॉमिनंटली मला कोणती गोष्ट डिसअपिअर होते असं वाटतं माहितीये? ते जे नाक्या-नाक्यांवरती पानांमध्ये कुल्फी विकायचे. हं. ते गेलेत यार. आय गेस नाऊ दॅट यू से इट आय डोंट थिंक ते मी गेलेत आणि इतकी मजा यायची ती मिक्स्ड कुल्फी खायला. आणि त्यात आपण असं ना मी तरी असं माझं व्हायचं की मी असं माझी अशी आशा असायची की त्यातल्या त्यात आपल्याला मँगो जास्त मिळेल, आपल्या मिक्समध्ये मँगो जास्त असेल वगैरे. म्हणजे प्रत्येकाचा जो आवडता फ्लेवर आहे करेक्ट. त्याला असं वाटायचं की त्याच्या मिक्समध्ये ती जास्त असेल की काय. ती कुल्फी काय मजा यायची. ते रात्रीचं असायचं काही तास फक्त सगळे कुल्फीवाले. रादर मला आठवतंय की माझी आजी अगेन गिरगावातच राहायची देनावाडीत आणि आंब्याच्या सीझनमध्ये म्हणजे ही कहाणी आहे जी मी ऐकली आहे. मी खूप लहान होते तेव्हा. पण अशी प्रथा होती की ते एक ते गाडीवाले कुल्फीवाले आणि दुसरे ते एक ते असं लाल फडकं बांधलेले ते असं हां, डोक्यावरती करेक्ट. घेऊन हां. यायचं. आठवतं तुला? की त्या बर्फाच्या ह्याच्यातून ती अशी स्टिकवाली कुल्फी करेक्ट. असायची त्यांची. म्हणजे तो स्टीलचा असायचा करेक्ट. आणि मग स्टील्स हां. आणि मग ते असं करून वगैरे करेक्ट. ते लूज करणार आणि हां, मग हां. त्यातून ती अख्खी प्रोसेस असायची की तुमची कुल्फी तुमच्या हातात बट येईपर्यंत. दॅट वॉज पार्ट ऑफ द हां, एक्सपिरियन्स ना? म्हणजे हां. इट वॉज नोवेअर इज अ प्लास्टिकमध्ये वगैरे आहे हां. कुल्फी आणि तुम्ही आता रॅपर ओपन करून खायची वगैरे असा उद्योग नव्हता. तर ना माझी आजी मला आठवतंय की मला सांगितलंय म्हणजे असं की आंब्याच्या सीझनमध्ये तो एक विशिष्ट कुल्फीवाला त्या वाडीत यायचा. प्रत्येकाचे एरिया ठरलेले असायचे आणि माझी आजी त्यांना आंबे द्यायची. ओके. मग नेक्स्ट हप्त्यामध्ये ते त्या आंब्याची कुल्फी आमच्यासाठी करून आणायचे. ओह वॉव! असं सगळं होतं यार. आणि आता कुल्फीच नाहीये म्हणजे कितीही मी एखाद्या दुकानात ते असं फेक पॉट मधली कुल्फी वगैरे नाही यार. नाही. ती जी मजा होती म्हणजे ऍक्च्युली त्या पानाचा फ्लेवर यायचा त्या कुल्फीला. असं खाताना असं यू वुड फील इट. ते आता मिसिंग झालंय. ते खरवसवाले पण अचानक गायब झालेत खरवसवाले सगळेजण. तसे कमी झालेत. म्हणजे मी खूपच कमी दादरला राहतो झालेत. तिकडे मला आता दिसतच नाही. हार्डली कोणी आहे. त्यामुळे जसं आपण कुल्फीवाले शुड गेट बॅक इन ऍक्शन प्लीज. म्हणजे आम्ही ट्रॅव्हलमध्ये असं म्हणतो की अरे एंटार्क्टिकाला जा कारण यू डोंट नो की 5 वर्षानंतर तुम्हाला जाता येईल की नाही किंवा नॉर्दर्न लाईट्स बघून घ्या कारण ग्लोबल वॉर्मिंगमुळे कदाचित आपल्याला नॉर्दर्न लाईट्स दिसतील की नाही माहित नाही किंवा खूप लोक म्हणतात की एक अशी नदी आहे तिकडे जाऊन बघा कारण तुम्हाला कदाचित तिकडे रिव्हर राफ्टिंग करता नाही येणार किंवा आपण अॅनिमल्सच्या बाबतीत म्हणतो की दे आर गोइंग एक्सटिंक्ट. या म्हणजे फूड डिशेस आर ऑल्सो गोइंग खूप एक्सटिंक्ट इन जास्त. सम वे राईट. खूप जास्त. म्हणजे आय थिंक सगळं परत गिरगावातच येतंय. म्हणजे मी कितीही म्हणजे आपण जायचा प्रयत्न केला तरी ह्या एपिसोडचं नाव अराउंड द वर्ल्ड नको देऊया. अराउंड गिरगाव. Yes. एक सांडू उपहारगृह नावाची जागा होती गिरगावात. हां. आय होप ती अजून असेल. म्हणजे त्या सगळ्या एकतर बदलल्या. त्यामुळे मी आता गिरगावात जात नाही. कारण मी जर त्या एरियात गेले आणि मला असं दिसलं की तिकडे काहीतरी एक भलतंच फास्ट फूडचं जॉईंट वगैरे आलं तर मला एक मनस्ताप होतो. एक साधारण सात्विक संताप होतो माझा. असं होतं की अरे यार हे गेलंय. तर सांडू उपहारगृहामध्ये उपासाची मिसळ मिळायची. ओके. जी नाही मिळत आता बऱ्याच ठिकाणी यार. म्हणजे लोकांना आता उपासाला फक्त खिचडीच माहितीये किंवा फार फार तर साबुदाण्याचे वडे. पण त्यांच्याकडे ते जे एक असायचं की ज्याच्यात दाण्याची आमटी पण असायची आणि साबुदाण्याची खिचडी पण असायची आणि काहीतरी त्यांच्या त्या उपवासाच्या चटण्या असायच्या आणि फराळी चिवडा असायचा बटाट्याचा आणि ते सगळं इतकं अमेझिंग लागायचं की यू वुडंट हॅव टू वेट टिल उपास डे टू ईट दॅट. आणि ते आणि पियुष मिळायचं त्यांच्याकडे ओरिजिनल. Yes. ठीक आहे. ते बाटल्यांमधलं नाही ओरिजिनल. ते जे लागायचं ना यार
ओहो होच लागायचं ते, म्हणजे कमालच लागायचं की उपासाची मिसळ खावी तर सांडूकड चीजचं, ह्या लेवलला कमाल लागायचं ते. सो मला तुला विचारायचं आहे की कोणीही आपला हा एपिसोड बघत असेल, त्यांना हे सगळं ऐकल्यानंतर गिरगावात जाऊन एक कोणता तरी पदार्थ खावा असा वाटेल डेफिनेटली, राईट? सो से व्हिडिओज असतील किंवा मूवीज असतील किंवा पुस्तकं असतील, हे बघितल्यावर किंवा वाचल्यानंतर लोकांना असं फील येतो ट्रॅव्हल करावा. हो पण आता फॉर मल्टिपल इयर्स तू एक रेडिओ होस्ट आहेस. सो तुला असं वाटतं का की रेडिओवर तुझा शो ऐकल्यानंतर लोकांना असं वाटतं की ओके लाईक मला हा वडापाव खाल्ला पाहिजे किंवा मला ही पावभाजी खाल्ली पाहिजे? आय थिंक डेफिनेटली वाटतं, म्हणजे आय होप डेफिनेटली हा. वाटतं. रादर उलट पण झालंय. ओके. म्हणजे माझे बरेच लिस्नर्स आहेत. मी बऱ्याच वेळेला हायपर लोकल शो करायचे, त्यामुळे मी मुंबईतल्या विविध जागांबद्दल बोलायचे किंवा खाण्यापिण्याच्या जागांसाठी मी लोकांकडनं रेकमेंडेशन्स घ्यायचे. त्यांना विचारायचे की तुम्ही सांगा मला की तुमच्या एरियातलं सगळ्यात बेस्ट काय, माझ्या एरियातलं मला माहितीये, तुमचं सांगा. तर लोक खूप जास्त लोकल आणि स्पेसिफिक सांगायचे. अमुक नाक्यावरती उजव्या बाजूला अमुक वेळेत हा माणूस असतो वगैरे, इतकं डिटेल सांगायचे. आणि बऱ्याच वेळेला व्हायचं असं की मी जरी ते ऐकलं आणि माझा दुपारचा शो असायचा, तरी मी अशा वेळेत, म्हणजे मी ऑफिसमध्ये असायचे, त्यामुळे असं नाहीये की मी ऐकलं आणि मी 5व्या मिनिटाला बाहेर पडून ऍक्च्युली जाऊन ते हा. खाऊन बघितलं. तर लोक इतके गोड होते माझे लिस्नर्स की बऱ्याच वेळेला त्यांनी मला ऍक्च्युली पाठवलेत पार्सल्स की तुम्ही नाही खाऊ, तू जाऊ शकत नाहीस तर आम्ही तुला पाठवतो वगैरे. म्हणजे मला दाल पकवान वगैरे आलेले आहेत, जे अत्यंत अमेझिंग होते टेस्टला, कारण ते होममेड होते. किंवा मला म्हणजे गुरुकृपाचा सामोसा तर मला अनेक वेळेला आलाय, अनेक वेळेला. की कारण गुरुकृपाच्याकडे नॉर्मल सामोसा तर मिळतो, बट देर आर मल्टिपल व्हरायटीज की त्याच्यात म्हणजे फिलिंग वेगळं आहे correct. वगैरे वगैरे ते सगळं. तर गुरुकृपाचा सामोसा आलाय, वडापाव आलाय, हे सगळं तर लस्सी केक बिक त्याचे ठीकच आहे म्हणजे, बट हे सगळं यायचं. किंवा लोक जे सांगायचे ते मी पण लक्षात ठेवायचं आणि मी प्रयत्न करायचे की मी पण कधीतरी त्या जागी जाईन आणि तिकडची ती गोष्ट टेस्ट करेन आणि त्या व्यक्तीला जाऊन सांगेन की बाबा तू सांगितलेलं मी त्याची चव घेतलीये. सो असं खूप खूप वेळा व्हायचं आणि खूप मजा यायची. कारण एकतर आपल्याला, आय थिंक मुंबई हे असं शहर आहे की कितीही आपल्याला असं वाटलं की आपल्याला माहितीये मुंबई, तरी खरं तर आपल्याला फक्त आपलाच एरिया माहित असतो. करेक्ट. आणि आपण सगळे इतके बिझी असतो की आपल्याकडे एवढा वेळ तर नाहीये की आपण दर रविवारी ट्रेनमध्ये बसू आणि एका रॅन्डम स्टेशनला उतरून तो एरिया लाईक अ टुरिस्ट एक्सप्लोर करू. वेन वॉज द लास्ट टाइम वी डिड दॅट? म्हणजे मला ऍक्च्युली ते करायचंय. आय वॉज वर्किंग फॉर अ रेडिओ स्टेशन टिल सम टाइम, आणि आता आय ऑन अ ब्रेक, आणि माझी खरंच इच्छा आहे प्रॉबेबली उन्हाळा जरा कमी झाल्यानंतर मी हा उद्योग करेन. पण मला असं खरंच हवं आहे की मी ऍक्वा लाईननी किंवा मेट्रोनी किंवा ट्रेननी जाते आणि मला असं आज वाटलं की घाटकोपर, तर मी घाटकोपर फिरतीये पायी पायी, आणि मी रॅन्डमली फिरतीये आणि आय वॉन्ट टू एक्सप्लोर इट. कारण मला रिअलाइज झालंय की आपल्याच एरियामध्ये आपण खूप वेळा इकडून तिकडून फिरत असतो, पण दुसरीकडे गेल्यानंतर आपल्याला काही माहितच नसतं आणि हे सगळं एकच शहर आहे. सो टेक्निकली आपल्याला काहीच माहित नाहीये. हो, म्हणजे माझ्या बाबतीत पण तेच आहे की जर कोणी मला विचारलं की अरे मला चायनीज खायचंय, मी दादरला राहतो, तर मी त्यांना सांगतो की जिप्सी चायनीज मध्ये Correct. बेस्ट चायनीज मिळतं. करेक्ट. किंवा जर सिझलर खायचा असेल तर तुम्ही होम शेफला जा, कारण तिकडे Right. तुम्हाला बेस्ट सिझलर मिळेल. सो हे एक झालं म्हणजे हम्म. गिरगाव, राईट? Right. गिरगाव अँड यू, खूप झालं गिरगाव. देर इज अन आयडेंटिटी. पण माझा रिसर्च ऍटलिस्ट मी जे काय तुझ्याबरोबर बोललो आणि जे काय मुळात माझ्यावर कोणी ऐकलंय. रिसर्च केला हा. इथेच मला संपलाय विषय, म्हणजे म्हणजे चॅट ठीक जीपीटीच्या थ्रू मी रिसर्च आहे. केला. पण जर तुझी ट्रॅव्हल पर्सनॅलिटी आपण बघितली तर तूच सांगितलं की यू आर अ बिग ॲडव्होकेट ऑफ स्पिरिच्युअल टुरिझम, कारण तुझे स्पिरिच्युअल टूर्स एवढ्या झाल्या आहेत. सो स्पिरिच्युअल टूर्स थ्रू आउट युअर लाईफ ह्याच्याबद्दल थोडं बोलूया. यार स्पिरिच्युअल ट्रॅव्हल माझं झालंय आईमुळे ऍक्च्युली. आईला खूप आवड आहे आणि असं व्हायचं की आईला जायचंय, मग आपल्याला जायचंच आहे असं, मुलाला जायलाच लागतं पेरेंट्स सोबत म्हणजे तसं. तुम्ही नाही म्हणू शकत. हा, आणि मला त्यातून असं खूप गिल्ट वगैरे हा प्रकार आहे की हम्म. अरे मग मी नाही म्हटल्यानंतर मग तिचा पण प्लॅन कॅन्सल होईल, मग जाऊ दे आपण जाऊया, काय फरक पडतो वगैरे, असं करून मी खूप ठिकाणी गेली आहे. बट नॉट दॅट ऑल ऑफ इट हॅज बीन बोरिंग, खरं सांगायचं तर. म्हणजे मला काही काही वेळेला खरंच मजा पण आली. आय टेल यू वाय. सो आमच्या घरी बऱ्याच ठिकाणी तसं तर आम्ही फिरलोय, पण आमच्या म्हणजे माझ्या आईच्या आईच्या साईडनी ही प्रथा होती ओके. की दरवर्षी शेगावला जायचं. हा. तर मी अगदी लहान होते, म्हणजे प्रॉब्लेम माझा जन्म झाला त्याच्यानंतरपासून पण आई मला न्यायची. आणि ही एक काय पॉप्युलर कहाणी मला आई नेहमी सांगायची की कसं ती अगदी, मी खूपच म्हणजे जस्ट तान्ह मूल होते मी, तर माझं ती सगळी अख्खी बॅग
मग त्याच्यात माझ्यासाठी जे काही खायला बनवायचं ती भांडी पण आई न्यायची, मग तिथे आई ऍक्च्युली कुक करायची, मग ती मला खाऊ घालायची वगैरे वगैरे वगैरे. आणि आता दरवर्षी मी जात असल्यामुळे शेगावला अशी माणसं आहेत आता जी मोठी झाली आहेत, त्या सगळ्या ताया ज्या माझ्यासाठी तेव्हा ताया होत्या, त्यांना मुलं झाली आहेत आणि त्या मुलांची मी खेळते आणि त्या सगळ्यांचं झालं की अरे हिला तर एवढंच बघितलेलं आणि आता ही एवढी मोठी झाली. सो तो जर्नी. पण आय टेल यू, आता जसं आपण फ्लाईट्स घेतो किंवा आपण आता एसीनी ट्रॅव्हल करतो, जेव्हा मी खूपच लहान होते आणि मला जस्ट जस्ट कळायला लागलेलं आणि शेगाव वॉज द थिंग, तेव्हा मी बोगी म्हणजे तुझा एक अख्खा ग्रुप असाच जमलेला ग्रुप होता, पण 100-150 लोक अशी विविध आलेली. तर एक बोगी बुक करायचं ते, ठीक आहे, तर ती एडिशनल बोगी त्या ट्रेनला अटॅच्ड असायची फॉर दॅट डे. करेक्ट. आणि मग त्या बोगीमध्ये आम्ही सगळे बसायचो. मग एक व्यक्ती कोणीतरी सगळ्यांच्या जेवणाची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन सगळ्यांसाठी ते पॅक्ड असायचं फूड. आणि मग ते पण ठरलेलं असायचं कोणाकडनं कोणत्या आचार्यांना ती ऑर्डर जाणार आहे, कारण हॉटेल्समधनं वगैरे हा तेव्हा मुद्दाच नव्हता. मग ते एकत्र खायचं त्या ट्रेनमध्ये. मग रात्री झोपणं बिपणं नाहीच, मग अंताक्षऱ्याच खेळ, मग दमशराजच खेळ, गप्पाच मार. आय थिंक गप्पा मारणे ही एक गोष्ट आहे जी मी आजकाल खूप मिस करते. म्हणजे आपल्याला असं खूप वाटतं की आपण गप्पा मारतोय, पण खरं तर आपण फक्त मेसेज करत असतो. करेक्ट. असं बसून आपण तासनतास गप्पा मारला तसं होतच नाही, जे त्या ट्रेनच्या बोगीमध्ये व्हायचं. आणि आय एम टेलिंग यू, इतकी मजा यायची. पहाटे वगैरे शेगाव यायचं. एक काका होते, ते ही वॉज दॅट पर्सन जे सकाळी उठून तयार असायचे, की त्यांच्यावरती जबाबदारी असायची की त्यांनी सगळ्यांना उठवायचं. सो ते नांदुरा आलं की ते त्यांचं चालू व्हायचं, मग ते काकांच्या आवाजाने उठायचं. आणि मी आणि माझी आई 2 सीट्सच्या, म्हणजे नॉर्मल स्लीपर पण नव्हती ती, नॉर्मलच कोच असायचा, 2 सीट्सच्या मधली जी जागा असते त्यात मी आणि माझी आई पुरायचो. इतकी मी लहान होते. मग आणि मग तो माझा प्रवास आहे की त्या सीट्स त्या तेवढ्याशा जागेत आम्ही पुरण्यापासून आता आम्ही पुरत नाही होत आणि आता मला एक सीट लागणार आहे, एवढा तो एक पूर्ण प्रवास. आणि आता तुम्ही एसीनी जाता किंवा आता तुम्ही ट्रेननी जाता किंवा बसनी किंवा कॅबनी जाता नॉर्मल, तर ती मजा नाही येत यार जी त्या बोगीत असायची. आय रिमेंबर एक वर्ष ट्रेन अनेक तास लेट झाली शेगावरनं परत येताना, पण बिकॉज एक अख्खा ग्रुप होता, आम्ही रात्रभर दमशराज खेळलेलो. रात्रभर आलाच नाही, कळलंच नाही. आणि मला इतकं मिस करते, म्हणजे त्या क्षणी मला ते जे फील झालं होतं तसं मला आयुष्यात परत कधीच नाही झालं. सो आय थिंक इफ दिस इज नॉट ट्रॅव्हल, व्हॉट एल्स इज. करेक्ट. तिकडे एक आचारी आमच्या पूर्ण ट्रिप सोबत असतात, म्हणजे दरवर्षी असतात तेही आता वयस्कर व्हायला लागलेत, बिकॉज म्हणजे इतकी वर्ष आहेत, यू कॅन इमॅजिन. तर ते तिथे स्वयंपाक करतात प्रॉपर सगळा, आणि तो ठरलेला मेन्यू असतो की एक दिवस साबुदाणा वडा, आणि त्यांच्या हाताला जी चव आहे यार, म्हणजे मला आयुष्यात खोबरं खवायला तिकडच्या एका काकांनी शिकवलं. सो एव्हरीवन यूज टू हेल्प दिस काका, आचारी काका पण. आणि मला असं होतं की मला पण काहीतरी करायचंय, मला पण, आय एम दॅट एन्थू कटलेट की मला पण करायचंय. तर सगळ्या बायका बसून खोबरं खवत होत्या. तर मला तर माहितच नव्हतं हे कसं करायचंय. एक काका होते, नो फिमेल, एक काका होते ज्यांनी ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि ते म्हणे थांब, माझ्या आईला ते म्हणे थांब मी शिकवतो तुला, आणि त्यांनी बसून मला शिकवलं. तेव्हापासून मला खोबरं खवता यायला लागलं. आणि एव्हरी टाइम आय डू इट मला त्या काकांची आठवण येते की त्यांनी मला शिकवलं होतं. सो शेगाव एक आहे. त्यानंतर मी खूप लहान असताना, म्हणजे ह्याच्या खूप खूप आठवणी नाहीत, पण आय रिमेंबर की अष्टविनायक झालंय, 11 मारुती वगैरेला पण जाऊन आलीये मी. त्यानंतर मी पिठापूर कुरवपूरला गेलेले आईसोबत, आणि त्या अख्ख्या ट्रिपमध्ये माझ्या वयाचं कोणीच नव्हतं. तर सुरुवातीला जेव्हा मी पहिल्यांदा गेले तेव्हा मला असं झालेलं की अरे यार कोणीच नाहीये माझ्या वयाचं, फोनला नेटवर्क पण नाहीये, मला तर कंटाळाच येणार आहे, हे ते, म्हणजे लिटरली माझी चिडचिड झाली. मग एका पॉइंट नंतर असं झालं की त्या सगळ्यांमध्ये माझ्या वयाची मीच असल्यामुळे माझे इतके लाड व्हायला लागले की जे आजी आजोबा होते ते सगळ्यांना असं की ही आली आहे मुळात या ट्रिपला हिच्या आईसाठी, ह्याच्यातच ते गॉन होते. त्यामुळे ते मी म्हणणे ती पूर्व दिशा झोन मध्ये होते. सो मी एका आजी आजोबांना व्हॉट्सअपचं डीपी कसं चेंज करायचं वगैरे हे शिकव त्या बसमध्ये बसून, मग कोणाच्या तरी कहाण्या ऐक, मग कोणाच्या तरी खांद्यावरती डोकं ठेवून झोप वगैरे, हे सगळं केलंय. सो मला बिफोर आय कुड रिअलाइज मला ऍक्च्युली त्याच्यात खूप मजा आली त्या सगळ्यांसोबत प्रवास करण्यात. आणि स्पिरिच्युअल हे सगळं तर म्हणजे डेफिनेटली आईसाठी प्रायमरीली, पण आय थिंक मग हळूहळू नाही म्हटलं तरी तुम्ही अडॅप्ट करताच त्या वातावरणाशी आणि तुम्हाला मजा यायला लागतेच. म्हणजे फेअर इनफ. कारण हे जे एक्सपिरियन्स तू डिस्क्राईब करतेस ना, म्हणजे मला आठवतं की मी जेव्हा लहान होतो 3 वर्षाचा 4 वर्षाचा, तेव्हा माझे आई बाबा टूर मॅनेजर म्हणून टूरवर जायचे, आणि ते
मुंबई टू दिल्ली राजधानीने जायचं आणि मग दिल्लीहून चंदीगड, शिमला, शिमला मनाली, मनाली दिल्ली आणि परत यायचं. सो आज जर आपल्याला दिल्लीला जायचं असेल तर 1.5 तासात आपण पोहोचतो. Correct. पण ती जी मजा राजधानीने बापरे, जाण्यात होती, हो. किंवा मला पण फूड खूप आवडतं, सो त्या राजधानीमध्ये जो कटलेट किंवा ऑमलेट पाव मिळतो आणि 100%. ते सगळं मिळतं, ती मजा आज आपल्याला कदाचित true. मिळत नाही. सो And ट्रू. आज डिजिटल जगात फोन असल्यामुळे लोक एकमेकांशी बोलत पण नाही. म्हणून आता आम्ही असं बघतोय की नो फोन हॉलिडेज पण सुरू झाले, जिथे लोकांना फोन बाजूला ठेवायचा आणि कुठेतरी जायचंय. बापरे, कठीण आहे पण हे. हो, नाही म्हणजे करताय. जर तुम्ही जगाला सांगत नाहीयेत की तुम्ही कुठे ट्रॅव्हल करताय तर आर यू रिअली ट्रॅव्हलिंग, Exactly. असा एक प्रश्न आहे. पण तेच आहे ना की आज इंस्टाग्राममुळे किंवा फेसबुकमुळे जर एक गोष्ट ट्रेंड झाली, जसं फॉर एक्झाम्पल सरदार पावभाजी, राईट? सगळे म्हणतात मुंबईची बेस्ट पावभाजी सरदार पावभाजी, पण नाही. तू म्हणालीस की मनोहर पावभाजी इज प्रॉब्ली मुंबईज और गिरगाव's बेस्ट हो. पावभाजी. पण सरदार पावभाजी इज लाईक युअर जस्ट हॉपिंग ऑन टू अ बँड वॅगन आणि डन. सरदार पावभाजी इज दॅट की सगळे म्हणतात बेस्ट पावभाजी आहे तर एक्झॅक्टली मला लोक खायची आहे ती. बिलीव्ह करतात. किंवा कॅनन पावभाजी बेस्ट पावभाजी असं एक, किंवा ती ब्लॅक पावभाजी, खडी Correct, पावभाजी हा. मिळायची तिकडे. पण जेव्हा मी टेस्ट केलेलं मला ओके वाटलेलं आणि आय केम Exactly. बॅक टू मनोहर आणि नित्यानंद आणि यु नो दीज प्लेसेस. सो सो आय थिंक इन द एज ऑफ AI और इन द एज ऑफ टू मच इन्फॉर्मेशन, आधी कसं होतं टीव्ही, रेडिओ आणि मे बी इंटरनेटवर आपल्याला जे वाचता यायचं ते. पण आज काय, आज मी चॅट जीपीटीला पण विचारू शकतो, आज मी रील्स पण बघू शकतो, युट्यूब पण बघू शकतो. इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. सो जर आज समज तू म्हणतेस की मला घाटकोपरला जायचं आहे आणि मला नुसतं फिरायचंय, जर तुला रिसर्च करायचं असेल कोणत्या जागेबद्दल तर तू रिसर्च कसा करतेस? यार मला असं वाटतं की खूप जास्त रिसर्च न करणे इज द बेस्ट थिंग. ओके. आय हॅव रिअलाइज्ड की आता बिकॉज प्रत्येक जागी कोणी ना कोणीतरी ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर जाऊन आलेला असतोच किंवा Yes. ट्रॅव्हल ब्लॉगर्स गेलेले असतातच. सो कोणत्याही जागेबद्दल तू जरी गुगल केलंस तरी त्याचे व्हिडिओज तुला मिळतात. बॅक इन द डेज आय रिमेंबर ट्रॅव्हल कंपनीजचे ब्रोशर्स असायचे. हो. मी कलेक्ट करायचे ते. मला खूप आवडायचं ते सगळं वाचायला. भयंकर मजा यायची मला. ती आयटिनरी आणि मग यु नो ऑल दोज थिंग्स, Correct. आणि मग मॅप असायचं आणि मग रेट, म्हणजे प्रत्येकाची कॉस्ट असायची. आणि त्या ब्रोशरमध्ये मॅक्झिमम पर डेस्टिनेशन 6-7 फोटोज असायचे. येस. तेवढाच रेफरन्स होता. हम्म. सो एक उत्सुकता असायची की एकतर हे कसं असेल इन रिअल लाईफ आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय असेल. आता असं झालंय की मला जर जायचं असेल कोकणात तर मी सगळं इतकं बघते की मला ऍक्च्युली तिकडे गेल्यानंतर त्याच्याबद्दल काहीच एवढं खास वाटत नाही. म्हणजे जस्ट फील लाईक आय हॅव द सीन दिस. त्याच्या व्हिडिओमध्ये ही खानावळ बघितलेली, या खानावळीत कोणता पदार्थ मिळतो, या आजी कोणत्या दिवशी मोदक करतात आणि कोणत्या दिवशी पुरणपोळी करतात हेही मला माहितीये. सो नवीन माहित करून घ्यायला काही उरतच नाही. सो So I एलिमेंट ऑफ think सरप्राईज काहीच नाही ना. सी जरी ते फक्त आधी टेक्स्ट मध्ये असतं तरी एक वेळ चाललं असतं की तुम्ही, म्हणून तर लोक म्हणतात ना की पुस्तकं वाचा, की तुम्ही पुस्तकं वाचता तेव्हा तुम्ही नाही म्हटलं तरी स्वतःचं इमॅजिनेशन वापरता ती चित्र तुमच्या डोक्यामध्ये क्रिएट करण्यासाठी. पण जेव्हा तुम्ही तेच पुस्तक एखाद्या फिल्मच्या स्वरूपात बघता, म्हणजे जर तुम्ही फिल्म आधी बघितली पुस्तकाच्या, यू कॅन नॉट रीड द बुक द सेम वे, बिकॉज आता तुम्ही त्या ऍक्टर्सने इमॅजिन करता तिकडे. तुमचं इमॅजिनेशन ऑलरेडी क्लॉक झालंय. येस. सो सिमिलरली जेव्हा तुम्ही युट्यूबवरती म्हणजे व्हिडिओ स्वरूपात खूप जास्त, आय एम नॉट सेइंग बघूच नका, पण खूप जास्त जेव्हा बघता ना, प्रत्येकाचं एक व्हर्जन असतं. कोणाचं बजेट फ्रेंडली, कोणाचं याव, कोणाचं त्याव, असं खूप काय काय. तर तुम्ही इतके कन्फ्युज होता की तुम्हाला कळतच नाही. मग तुम्हाला एका पॉइंटला असं वाटायला लागतं की सगळं कव्हर झालं पाहिजे. अँड देन यू बिकम दॅट ट्रॅव्हलर हू वॉन्ट्स टू पुट अ टिक मार्क अगेन्स्ट एव्हरीथिंग. आणि ह्यातली एक जरी गोष्ट झाली नाही तरी तुम्ही असं की अरे यार हे झालं नाही, अरे यार ते झालं नाही. म्हणजे इट्स ऑलमोस्ट लाईक की तुम्ही एकाही जागी 10 मिनिटं नाही आहात. तुम्ही सतत हे झालं ते झालं ते झालं ते झालं हेच करताय. आणि आय डोंट थिंक त्याच्यात मजा आहे. आय थिंक ट्रॅव्हल शुड बी समथिंग जिकडे तुम्ही खूप वेळ तुम्हाला तुमचं असायला दिलं पाहिजे. नाहीतर मग तुम्ही काय एक्सप्लोर करताय. म्हणजे तुम्ही फक्त नवीन जागाच नाही ना, त्या नवीन जागेत तुम्ही स्वतःला पण एक्सप्लोर करत असता कुठेतरी. सो ते करायला वेळ पाहिजे. सो आय थिंक जर मला माझा हा उद्योग मला करायचा असेल तर थँक्स टू इंस्टाग्राम मी त्याचा असा उपयोग करेन की मी विचारेन की बाबा घाटकोपरमध्ये कोणी आहे का हू वॉन्ट्स टू शो मी अराउंड, आणि मी लिटरली त्या व्यक्तीसोबत फिरेन. अँड दॅट इज द बेस्ट. आणि तुम्ही दाखवा मला काहीच माहित नाहीये. आय एम अ क्लीन स्लेट. माझं म्हणणंच नाही की तुम्ही मला त्या जागी न्या, मग तिकडचं बेस्ट चहा मला पाजा वगैरे. सेकंड बेस्ट पाजलात तरी चालेल, आणि कदाचित तो बेस्ट असेल. यू नेव्हर नो यार. दॅट्स ट्रू. बट यू विल बी हॅपी टू नो की ब्रोशर्स आधी असायचे, मग सगळं वेबसाईटवर गेलं आणि डिजिटल झालं. पण आता वीणावळमध्ये आम्ही परत ब्रोशर्स आणले, थँक गॉड. कारण आमच्या गेस्टनी पण जे तू सांगितलं तेच आम्हाला सांगितलं. सो
तू दादरला राहतेस तर दादरला विणावळचं शिवाजी Yes. पार्कला ब्रांच आहे, तिकडे जर कोण गेलं तर त्यांना तिकडे मिळेल. पुण्याला आमच्या ब्रांचमध्ये किंवा कोणत्याही ऑफिसमध्ये गेलं तिकडे मिळेल. बिकॉज दोज ब्रोशर्स वर नॉट जस्ट फॉर ट्रॅव्हल. ओके, हा. म्हणजे मला आठवतंय की आता मला माहित नाही आता पोरांच्या शाळेमध्ये काय प्रोजेक्ट्स असतात, पण माझ्या शाळेमध्ये जेव्हा EVS आणि ह्याचे त्याचे प्रोजेक्ट्स असायचे त्या ब्रोशर्सचा मी वापर करायचे ऍक्च्युली. हो, म्हणजे ते फोटोज कट मी ते कट पण करायचे. मला आठवतंय की आता फॉर एक्झाम्पल जे फॉन्ट्स असायचे त्यातल्या लेटरिंग साठी मी त्याच्यात काहीतरी एक्सपेरिमेंट करायचे की मी असं काही किती काय काय ना क्रिएटिव्ह. इट्स ऑलमोस्ट लाईक अ मॅगझीन दॅट यू कॅन यूज यार. ती खूप मजा यायची आणि ती इशी ब्रोशर्स कलेक्ट करणं वगैरे मला होतं खूप जास्त. नो, फेअर इनफ. पण स्पीकिंग ऑफ ब्रोशर्स और पुस्तकांबद्दल जर आपल्याला बोलायचं असेल तर म्हणजे अगेन मी तेच म्हणतो की एक पिक्चर बघितल्यानंतर लोकांना तिकडे जावं असं वाटतं. जिंदगी ना मिलेगी दुबारा बघितल्यानंतर स्पेनला जायचंय. हो हो, इफ यू बापरे. रिमेंबर दिल चाहता है खूप बघितल्यानंतर जास्त. आपल्याला ते गोव्याला जायचं गोव्याला होतं आणि जायचं पण होतं. रोड ट्रिप करायची हो हो होती. हो. टीव्ही शो बघितल्यानंतर पण आपल्याला कुठेतरी जावं असं वाटलं. पण काल तू बोलता बोलता म्हणालीस की मला वाचनाची खूप आवड आहे आणि मला आता काही पुस्तकं वाचल्यानंतर असं फील झालंय की मला हो. इकडे जावं. सो हो. ह्याच्याबद्दल थोडं मला सांग. यार आय थिंक दॅट्स द बेस्ट थिंग. ठीक आहे की तुम्ही पुस्तक वाचताय आणि तुम्ही तुमचं इमॅजिन करताय. आता असं नाहीये की मला फक्त असं एखाद्या जागेचं वर्णन असलेल्या पुस्तकांबद्दलच असं वाटलंय. अगदी त्या जागेचं फक्त त्या जागेचं वर्णन जरी नसेल पण गोष्ट त्या जागी होत असेल, तो जो परिघ असेल त्या गोष्टीचा, तरी सुद्धा मला कधी कधी उत्सुकता निर्माण होते. अर्थात इट डिपेंड्स ऑन काय पद्धतीने ते लिहिलंय. म्हणजे ते इतकं इंटरेस्टिंगली लिहिलंय का की तुम्हाला त्या जागी ऍक्च्युली जावंसं वाटेल. तर मला असं झालंय, एक पुस्तक आहे जे मी खूप आधी वाचलेलं आहे, ईट प्रे लव्ह नावाचं. त्याच्यावरती नंतर फिल्म वगैरे आली आणि तेव्हा तर मला माहित पण नव्हतं फिल्म आली आहे. आणि त्या पुस्तकात मी आयुष्यात पहिल्यांदा बालीबद्दल वाचलं. आणि ती जी रायटर आहे म्हणजे तिचे कॅरेक्टर आहे ते बालीला जातं आणि मग ज्या ज्या पद्धतीचे तिला एक्सपिरियन्सेस येतात आणि मग ती कसं स्वतः डिस्कव्हर करते वगैरे, मला इतकं फॅसिनेशन झालं बालीचं. मी अजून गेले नाहीये पण एव्हर सिन्स देन माझ्या डोक्यात नेहमीच ते बाली आहे जे पुस्तकात आहे. करेक्ट. अर्थात तोपर्यंत इंटरनेट आलंच होतं अर्थात मी आता तर मी जाऊन व्हिडिओज पण सर्च केले की काय बाबा बाली वगैरे असं सगळं. तर मला त्याचं लोक इतक्या टुरिस्टिक गोष्टी करत होते ना आणि ते काहीच तसं पुस्तकात नव्हतं. त्यामुळे माझं झालं की हे कॅन्सल करूया आपण. हे जे करतायत ते आपल्याला नाही करायचं. आपल्याला त्याच्या रायटरनी केलंय. म्हणजे आपल्याला असा एखादा माणूस शोधायचा आहे गावातला ज्याला काहीतरी मेडिसिनचं काहीतरी नॉलेज आहे किंवा अशी एखादी अशी जागा शोधायची आहे जिथे एखादी अशी 97 वगैरे वर्षांची आजी अजूनही डान्स करते वगैरे. दॅट इज माय एक्सपेक्टेशन फ्रॉम बाली. करेक्ट. त्यामुळे बाली एक जागा आहे. त्यानंतर मी आत्ता एक पुस्तक वाचलं रारंग ढांग नावाचं. ओके. त्याच्यामध्ये त्या पुस्तकामुळे म्हणजे हिमालयात रस्ते बांधण्याबद्दल वगैरे ती एक गोष्ट इज अराउंड दॅट. ठीक आहे. गोष्ट खूप वेगवेगळी पात्रांबद्दल आहे आणि सस्पेन्स आहे हे ते. पण ते जे डिस्क्रिप्शन आहे की तो माउंटन जसा दिसतो आणि मग कसं तुम्हाला छोटं वाटतं, तुम्ही किती छोटे आहात आणि सगळंच किती छोटं आहे तुमच्या आयुष्यातलं, हे जे फिलिंग आहे. किंवा जेव्हा सूर्य उगवतो आणि तो जो गोल्डन लाईट बर्फावर पडतो तेव्हा बर्फ चमकताना कसा दिसत असेल, हे सगळं वाचल्यामुळे मला की कसे बांधतात बाबा हिमालयात रस्ते असं झालंय की मला जाऊन बघायचं येते की आय रिअली वॉन्ट टू सी की ते स्टेनलेस स्टीलच्या ग्लासमध्ये चहा कॉफी पितात ते कसं फील होतं तिकडे त्या वातावरणामध्ये. सो एपिसोडच्या स्टार्टला आपण तुझ्या त्या स्टेटमेंटने स्टार्ट केलं की यू डोंट नीड टू बी डिस्क्रिप्टिव्ह टू बी टू द पॉइंट, यू कॅन बी ब्रीफ टू द पॉइंट. आणि त्याच्यामुळे तू जसं म्हणालीस की 60 मिनिटाच्या एपिसोडमध्ये मला 6 मिनिटच बोलायचे, पण 6 मिनिटात मला माझा पूर्ण एपिसोड नाही शोज कॅरी करायचा आहे. सो एक समजू शकतं की मूवीज मधून किंवा टीव्ही शोज मधून हे दिसून येतं, पण जेव्हा आपण काहीतरी वाचतो आहोत, हाऊ डू यू गेट टू दॅट डेस्टिनेशन? म्हणजे दॅट इज अ कम्प्लिटली डिफरंट आर्ट, राईट? म्हणजे दॅट रायटर ब्रिंग्स दॅट आर्ट. सो असं काय होतं त्या पुस्तकांमध्ये जिथे तुला असं वाटलं की ओके मला माउंटेन्स मध्ये जायचंय किंवा मला बालीला जायचंय? लाईक म्हणजे व्हॉट इज दॅट फिलिंग? म्हणजे तू हे मेन्शन केलंय की ओके मला गावात जायचंय, एका लोकलला भेटायचंय, पण हे कशामुळे झालं? आय थिंक या 2 ऍस्पेक्ट्स आहेत. एक अर्थातच त्या लेखकाने किंवा लेखिकेने काय पद्धतीने त्या जागेचं वर्णन केलंय. आणि जागेचं वर्णन म्हणजे हे नाहीये की निसर्ग किती सुंदर आहे, खूपच छान झाडं होती, वाव रस्ता मस्त गेला, असं झालं तसं झालं. काहीतरी एक छोटंसं तिथलं की त्या झाडावरती त्या व्यक्तीला एक घरटं दिसलं आणि मग त्या घरट्याला बघून त्याला काय वाटलं,
ह्या डिस्क्रिप्शनमुळे मला त्या झाडाबद्दल कुतूहल निर्माण होईल किंवा मला ते झाड कुठल्या गावात आहे याच्याबद्दल कुतूहल निर्माण होईल, हे माझ्या बाबतीत तरी होतं. हा. आणि दुसरी गोष्ट मला असंही होतं की जर ती पात्र त्या जागेत असतील आणि त्या पात्रांचा वैयक्तिक एक काहीतरी प्रवास, एक बदल त्या जागेमुळे घडून येत असेल, तर मला अशी पण एक उत्सुकता आणि कुतूहल निर्माण होतं की मला त्या पात्रांसोबत त्या जागेत असायचं आणि मला बघायचं की एक्झॅक्टली काय होतं ह्यांच्यासोबत किंवा या वातावरणात काय आहे की ह्यांच्यावरती त्याचा असा परिणाम होतोय. एक 1990 नावाचं पुस्तक आहे सचिन कुंडलकरांचं. ओके. आणि त्याच्यात त्यांनी ते जेव्हा आय थिंक इस्तंबूलला गेलेले, इफ आय एम नॉट रॉंग, तेव्हाचं वर्णन लिहिलंय. आणि अगेन माझे अत्यंत आवडते दिग्दर्शक आहेत ते आणि आवडते लेखक सुद्धा, कारण मला त्यांचं लिखाण खूपच आवडलेलं. हे पुस्तक रादर हायली रेकमेंडेड आहे जर वाचलं नसेल कोणी तर. त्यात ते जेव्हा इस्तंबूलला गेलेले तेव्हाचं वर्णन आहे आणि त्याच्यात त्यांनी पब्लिक बाथ्स बद्दल लिहिलंय. दॅट इज द फर्स्ट टाइम मला आयुष्यात कळलं की पब्लिक बाथ असा काय प्रकार असतो आणि तो कसा असतो आणि मग तिकडे गेल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला आणि मग पहिल्यांदा जेव्हा तुम्ही जाता तेव्हा कसं तुम्हाला ऑकवर्ड होत असतं आणि मग तुम्ही तुमच्या शरीरासोबत कम्फर्टेबल कसे होता. ते अशा पद्धतीने लिहिलंय ना त्यांनी की दॅट मेक्स मी वॉन्ट टू गो अँड सी अ पब्लिक बाथ. करेक्ट. दॅट वुड मेक मी वॉन्ट टू गो अँड चेक आउट इस्तंबूल किंवा व्हॉट एव्हर दॅट प्लेसेस. म्हणजे दरवेळेला फक्त असं कवितेसारखं वर्णन असेल असं नाहीये. मोस्टली इट इज ती व्यक्ती त्या स्पेसमध्ये असताना त्या जागेचा, त्या वातावरणाचा त्या व्यक्तीवरती काय परिणाम होतोय, ही गोष्ट जर तितकी रंजक असेल तर स्वाभाविकपणे तुम्हाला त्या जागेबद्दलही कुतूहल वाटतंच, असं मला तरी वाटतं. आणि मग मूव्हीज मध्ये पण म्हणजे तुला असं वाटतं कधी? मूव्हीज मध्ये तर व्हिज्युअल पण असतं, त्यामुळे अर्थातच तुम्हाला असं 2 मूव्हीज आहेत अशा माझ्या बाबतीत ज्या मूव्हीजचं शीर्षकच त्या जागेचं नाव आहे. एक आहे हम्पी आणि एक आहे पॉंडिचेरी. मला दोन्ही फिल्म्स आवडल्या होत्या. गेलीयस हम्पीला किंवा? नाही, मी खूप जागी नाही गेले बिकॉज मी एक रेडिओ जॉकी होते आणि माझा डेली शो होता, त्यामुळे मला सुट्टा नाही मिळायचा. मंडे टू सॅटर्डे डेली शो होता. पण आता मी कदाचित जाऊ शकेन. पण मी या दोन्ही फिल्म्स जेव्हा पाहिलेल्या तेव्हा मला रिअलाइज झालेलं की ती जागा सुद्धा एक कॅरेक्टर आहे त्या फिल्ममध्ये. रादर म्हणजे फार लांब कशाला जायचं की अमलताज नावाचा चित्रपट आला होता राहुल देशपांडेंचा, त्यात पुणे ज्या पद्धतीने दाखवलंय, म्हणजे आय एम नॉट सेइंग तिकडे असे शॉट्स आहेत की काहीतरी पुण्यातनं माउंटनच दिसतं वगैरे, असं नाहीये. पण ते त्या पात्राला फॉलो करताना आजूबाजूचा परिसर ज्या पद्धतीने आणि ज्या व्हिज्युअली ज्या सुंदर पद्धतीने कॅप्चर केलाय ना, त्यामुळे मला पुण्याबद्दल कुतूहल निर्माण झालं होतं. आय एम नॉट इव्हन किडिंग. म्हणजे मला त्या फिल्ममुळे मला असं वाटायला लागलं होतं की पुण्यात गेल्यावर आपल्याला खूप भारी वाटतंय. यु नो व्हॉट आय मीन? तर असं मला असं वाटतं मी हम्पीला आणि पॉंडिचेरीला गेल्यानंतर पण मला असेल की ओ माय गॉड, मी ह्या कॅरेक्टर्सच्या दुनियेत आली आता आणि आता यु नो काहीतरी मॅजिकल. आणि मी आहे ती व्यक्ती जिला असं सतत वाटत राहील की अरे या जागी गेल्यानंतर आपल्यासोबत कदाचित काहीतरी घडेल वगैरे, एखादी रॅन्डम व्यक्ती आपल्याला भेटेल, म्हणजे नॉट जस्ट रोमॅन्टिकली, असं रॅन्डमच एक व्यक्ती भेटेल, काहीतरी अनुभवच येईल वगैरे, असं मला खूप वाटतं. असं कधीही झालेलं नाहीये. ते म्हणतात ना की तुम्ही असं ये जवानी है दिवानी नंतर तुम्हाला पण असं वाटायला लागतं की ट्रेनमध्ये तुम्ही प्रवास करत असाल आणि असा ग्रुप असेल आणि मग तुमची कोणाची तरी ओळख. नेहमी माझ्या आजूबाजूला घोरणारी माणसं असतात. असं काहीही होत नाही, बट ठीक आहे यार, आय मीन उम्मीद पे दुनिया कायम आहे. स्वतः हम्पी आणि पॉंडिचेरी यावर्षी होईल असं? आय रिअली होप. हम्पी आणि पॉंडिचेरी, आणि खूप जास्त साऊथ फिल्म्स बघितल्यामुळे साऊथ इंडियातली टेम्पल्स आणि तो सगळाच परिसर आणि तसे गजरे बिजरे असं, बापरे. वेल, ऑल द बेस्ट असं मी म्हणेन. पण काल जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा तू कॉलच्या स्टार्टला म्हणालीस की नील ट्रॅव्हल पॉडकास्ट आहे, मी जास्त कुठे फिरले नाही. पण मी नाहीच फिरले. पण तू हे पण म्हणालीस की जर तू माझ्या घरी आलास किंवा कोणी माझ्या घरी आलं आणि त्यांनी माझा फ्रिज पाहिला तर त्यांना जगातले सगळे मॅग्नेट्स दिसतील. हो. असं कसं झालं? कारण माझ्या आजूबाजूचे लोक प्रवास करतात आणि मला ते गिफ्ट म्हणून फ्रिज मॅग्नेटच आणतात फॉर सम रिझन. त्यामुळे अशा म्हणजे हम्पीचं फ्रिज मॅग्नेट आहे माझ्याकडे, पण मी अजून हम्पीला नाही गेलीये. बालीचं पण असेल? बालीचं नाही अजून, पण थायलंड आणि अमुक रॅन्डम जागांचं माझ्याकडे फ्रिज मॅग्नेट आहे, पण मी त्या जागी नाही गेलीये. पण आय थिंक त्या फ्रिज मॅग्नेट्समुळे एकतर एक आठवण होते की अरे आपल्याला ही या ठिकाणी जायचंय, आणि ज्या ज्या व्यक्तींनी ते दिलंय त्यांची पण आठवण होते. म्हणजे आता जेव्हा मी दुबई, अबुधाबी आणि हे सगळं केलंय तर तिकडचं तर मीच घेतलेलं फ्रिज मॅग्नेट, पण अदरवाईज सिंगापूर पासून अमुक तमुक खूप रॅन्डम जागांचे फ्रिज मॅग्नेट्स माझ्याकडे आहेत. आणि आय थिंक फ्रिज मॅग्नेट्स इज द फर्स्ट थिंग दॅट यू बाय वेन यू गो जस्ट फॉर गिफ्टिंग. ते मला असं वाटतं लोकांनी जर आता बस केलं पाहिजे. खूप झालीत फ्रिज मॅग्नेट सगळ्यांकडे, दुसऱ्या गोष्टी शोधा गिफ्ट देण्यासाठी. फ्रिज मॅग्नेट देणं बंद करा. सो तू म्हणालीस दुबई, अबुधाबीला तू ऑलरेडी गेली आहेस. सो जेव्हा तू ट्रॅव्हल करतेस तेव्हा
म्हणजे फोकस जास्त फूडवर असतो, हिस्ट्रीवर असतो, कल्चरवर असतो, कसं असतं? किंवा ती ट्रिप कशी होती? आय थिंक मी तेव्हा गेलेले तेव्हा तर मी वयाने पण लहान होते आणि आय थिंक ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ते बदलत गेले. म्हणजे आता जर मी प्रवासाला गेले तर आय वुड बी व्हेरी डिफरंट सॉर्ट ऑफ अ ट्रॅव्हलर असं मला वाटतंय कम्पेअर्ड टू ह्याच्या आधी. फॉर एक्झाम्पल मी जेव्हा गेलेले आम्ही अख्खी फॅमिली गेलेलो त्यामुळे एकतर मुळात कझिन्स आणि हे आणि मावशी मामा वगैरे वगैरे ते सगळंच होतं. माझी मावशी राहायची तेव्हा तिकडे सो आम्ही तिच्या घरी थांबलो होतो. सो वी नॉट लिव्हिंग इन अ हॉटेल. सो तिकडे स्वयंपाक वगैरे करायचो आम्ही. तिकडच्या किचनमध्ये स्वयंपाक करायला मदत करण्यात पण मला एक वेगळी मजा यायची. बट यार खूपच कमाल एक्सपिरियन्स होता तो. दॅट वॉज माय फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप एकतर. त्यामुळे नॅचरली आपल्याला पहिल्यांदा परदेशी जाताना जी एन्झायटी होते काय होती ती ती anxiety? सगळी एन्झायटी माझ्या आईला झाली. घरातले पालक आणि एन्झायटी हा जो एक मुद्दा आहे. म्हणजे पुलंनी त्यांच्या पुस्तकांमध्ये जे लिहिलंय की परदेश दौऱ्याच्या वेळेला जे जे काही होतं, जे 10 लोक 10 सल्ले देत असतात की इतकंच वजन अलाउड आहे, तितकंच याव आहे, तिथून हेच घेऊ नका, मग ते त्या बॅगमध्ये ठेवा, मग ते हँड लगेजमध्ये ठेवायचे की मेन लगेजमध्ये ठेवायचंय, मग 5 तास लवकर जायचंय की 4 तास लवकर जायचंय, मग नाही मग ते एकदाच कॉल आउट. हे सगळं झालं आणि उगाच घाबरणे. मग उगाच असं वाटणे की आपल्याच फ्लाईटचा कॉल आउट झालाय. मग सतत असं एक वाटणे की अरे आत्ता कोणी जर कॉफी प्यायला गेलं तर आत्ता आपला कॉल आउट होईल आणि आपली फ्लाईट मिस होईल वगैरे. हे म्हणजे हे सगळं झालं पण इट वॉज फन. इट पण वॉज आता फन. जर कोण असं आपला एपिसोड बघत असेल आणि ती त्यांच्या पहिल्या फ्लाईटची तयारी करत असतील किंवा पहिल्यांदा इंडियातून बाहेर जायची तयारी करत असतील, तर त्यांना तुझा ऍडवाइस काय असेल? थोडं चिल मारा यार. थोडं चिल मारा आणि 10 लोकांना विचारू नका आधी. हम्म. कारण खूप लोक खूप सल्ले देतात. फुकटात सल्ले द्यायला आपल्याकडे एकतर सगळ्यांना खूप आवडतं. त्यामुळे खूप लोक खूप सल्ले देतात की तुमच्या घरच्या वजन काट्यावरती करा. पण नाही मग तो वजन काटा आणि एअरलाईन्सचा वेगळा असतो. मग तिकडेच जाऊन करा. मग त्याच्यासाठी आधी जा वगैरे. आणि आय थिंक आपण इंडियन्स खूपच आधी जातो एअरपोर्टवरती. आपण इतक्या आधी का जातो एअरपोर्टवरती? म्हणजे हा जो एक पॅनिक झोन असतो किंवा एअरपोर्टवरती जे खाण्याचे स्टॉल्स असतात किंवा जे कॉफी शॉप्स असतात ते तुमच्या वापरासाठी असतात. म्हणजे तर तिथे कॉफी पिणं म्हणजे तुम्ही फ्लाईट चुकवणं असं नाहीये. तर इट्स ओके यार. कोणाला प्यायची असेल कॉफी तर पिऊ द्यावी. सतत त्यांना असं की नाही चला 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 एक चला 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 झोन जो आहे तो मला वाटतं जरा कमी केला तर बरं होईल. गुड, ऑसम. सो ऑफकोर्स गेल्या पाऊण तासात आपण खूप काय काय गोष्टी डिस्कस केल्या आहेत, पण आता परत मुंबईला येऊया. राईट, आता मुंबईत अशा कोणत्या जागा आहेत ज्या जर कोण पहिल्यांदा मुंबईत येत असेल तर तुझ्या लिस्टमध्ये ह्या टॉप 3 जागा बघा, ह्या टॉप 3 रेस्टॉरंट्स मध्ये खा आणि ह्या 3 गोष्टी करा, असं काय तुझं असेल? मला वाटत नाही मीच स्वतः पूर्ण मुंबई एक्सप्लोर केलंय अजून खरं सांगायचं तर. त्यामुळे मी तरी तुझ्या टॉक शो वर तर तू सल्ले देऊ नाही शकत. पण मी सांगू शकते जे माझ्या डोक्यात आता टॉप ऑफ द माइंड येत आहे. सो मला असं वाटतं की मुंबईत म्हणजे मरीन ड्राईव्ह इज अ नाईस थिंग. पण लोक काय करतात मरीन ड्राईव्हवर संध्याकाळी जातात गर्दीत आणि मग त्यांना असं होतं की अरे एवढं काय ह्याच्यामध्ये. पण मरीन ड्राईव्हच्या त्या स्ट्रक्चरवरती तुम्ही असं झोपून आकाश बघितलंय का? दॅट्स द रिअल एक्सपिरियन्स. म्हणजे 5 मिनिटं जरी तुम्ही केलं तरी असं एकदमच वेगळं वाटतं यार की इथे समुद्र, एवढं मोठं आकाश आहे, इथे बिल्डिंग आहेत, असं एकदम अंगावर येतं ते. सो तो एक खूपच भारी अनुभव आहे. किंवा कुलाबाला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे विच इज द म्युझियम किंवा भाऊदाजी लाड म्युझियम आहे. या खरंच खूप सुंदर जागा आहेत. म्हणजे आय एम नॉट सेइंग की तुम्हाला असं खूपच एक नरडी आणि अभ्यासू व्यक्ती असलं पाहिजे की तुम्हाला म्युझियम मध्ये इंटरेस्ट असेल तरच. ते स्ट्रक्चर्स इतके सुंदर आहेत म्हणजे तुम्हाला जरी फोटोज काढायला आवडत असतील तरी तुम्ही जाऊ शकता. इतके ते स्ट्रक्चर्स सुंदर आहेत. मग खरंच जाण्यासारखं आहे. किंवा दादर बिदर म्हणजे हे तर सगळं मार्केट्स वगैरे तर सगळं झालंच. म्हणजे पण मला कुणीतरी मागे मला एकदा माझ्या एका फ्रेंडनी उत्तणला नेलेलं आणि मला माहित नव्हतं उत्तण आय थिंक वसई आणि याच्या काहीतरी पुढे आहे. आणि इट इज सो ब्युटिफुल. म्हणजे तो परिसर असं नाहीये की तिकडे काय बाबा 4 जागा आहेत फॅब्युलस जे वाटच बघतायत की तुम्ही कधी, तर असं नाहीये. तिकडचं एक हिल टॉप सॉर्ट ऑफ एक छोटंसं पब्लिक गार्डन आहे. पण तिकडे तुम्ही जा, त्या हिरवळीवर तुम्ही झोपा, तिकडून खालती पूर्ण समुद्र दिसतोय आणि समुद्राच्या इकडे लागून सगळ्या कोळ्यांची वस्ती आहे. तो पूर्ण लँडस्केप सुंदर आहे. म्हणजे तो तुम्ही एक्सपिरियन्स जेन्युइनली करू शकता. सो अशा खूप खाण्यापिण्याच्या तर जागा झाल्याच, पण अशा खूप जागा आहेत. आणि आय थिंक लोकल ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करता करता पण खूप गोष्टी असतात एक्सप्लोर करायला. तुम्हाला असं दिसतं तुम्हाला की हे इंटरेस्टिंग आहे, ते इंटरेस्टिंग आहे. सो या
मरीन ड्राईव्ह असेल तर हे हे करा प्लीज. म्हणजे माझं एक सजेशन असं राहील की तू तुझ्या इंस्टाग्रामवर किंवा तुझ्या पॉडकास्ट मध्ये किंवा तुझ्या नेक्स्ट ह्याच्यात यू शुड पेन डाऊन ऑल ऑफ दीज थिंग्स, कारण तुझे एवढे आयडियाज आहेत. ऍक्च्युली अशी खूप माणसं आहेत ऍक्च्युली ज्यांना मुंबई बद्दल खरंच माहिती आहे. म्हणजे मला तर काहीच माहिती नाही असं म्हणूया आपण, पण त्यांना ओव्हरऑल मुंबईच्या इतिहासाबद्दल किंवा इथल्या काही इंटरेस्टिंग गोष्टींबद्दल माहिती आहे. आणि बरेच त्यातले असे आजी आजोबा जोडचे पण लोक आहेत ज्यांना ज्यांना फार आवडेल की तुम्ही त्यांच्यासोबत चला आणि ते तुम्हाला 4 जागांबद्दल 4 गोष्टी सांगतील. तर मला असं वाटतं की आपण अशा पण गोष्टी करायला पाहिजेत. सतत फक्त जाऊन शॉपिंगच करणं आणि खाणं पिणं एवढंच ट्रॅव्हल नाहीये. म्हणजे देयर आर अदर थिंग्स ऑल्सो. की मला एक आमचे लिस्नर होते, मी एकदा गणपतीसाठी आम्ही चिंतामणीच्या पंडालमधून आम्ही शोज करत होतो, ठीक आहे. तर तेव्हा ते एक लिस्नर आले आणि काहीतरी बडबडता बडबडता ते म्हणाले की अरे तुम्हाला माहितीये की नाही इथे एक प्याऊ आहे, म्हणजे पिण्याच्या पाण्याची जागा आहे. तर मी म्हटलं प्याऊ आत्ता मुंबईत आहेत? आणि देन ही टोल्ड मी की ऍक्च्युली मुंबईत हे प्याऊज आहेत, हे फ्रेश वॉटर फाउंटन्स आहेत, जे हेरिटेज आहेत, जे कन्झर्व्ह केले गेलेले आहेत आणि प्रत्येकाला एक इतिहास आहे. तुम्ही ऍक्च्युली तिकडे जाऊ शकता, तुम्ही ते तिकडचं पाणी एक्सप्लोर करू शकता, त्याचं स्ट्रक्चर एक्सप्लोर करू शकता, कारण ते अनंत वर्ष जुने आहेत. सो अशा खूपच गोष्टी आहेत म्हणजे बघायला गेलं तर. अख्खा फोर्ट एरिया बिल्डिंग वाईजच आपण बघायला गेलो की हे कोणत्या पद्धतीचं आर्किटेक्चर आहे तरी तुमचा एक दिवस जाऊ शकतो. मला असं वाटतं महिने लागतील जर आपण एक्झॅक्टली की इतकं सुंदर सुंदर काय काय कार्विंग आणि याव त्याव तसं खूप बरोबर आपण ते 4 गोष्टी जे बघतो, हे स्पॉट ते स्पॉट, ते ऍक्च्युली लोणावळा आणि महाबळेश्वर सारखं झालंय. हा पॉइंट तो पॉइंट आणि मग लोकांचं असं होतं की पण इथे जाऊन काय करायचं, नथिंग, काहीच नाही, तेवढंच तो करायचं. पॉइंट आहे तिथे राहा तुम्ही आणि आजूबाजूला बघा आणि दॅट्स दॅट. तिथे असं काही करण्यासारखं नाहीये. आपल्याला अशी खूप आय थिंक सवय लागली आहे सतत जाऊन काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची की इथे गेल्यानंतर काय व्हॉट इज देअर, पण समटाइम्स यू जस्ट हॅव टू गो अँड बी. करेक्ट. आणि दॅट इज अन ऍक्टिव्हिटी इन इटसेल्फ. मी ऑफन असं म्हणतो की जर तुम्हाला खरंच लाईफचं सेलिब्रेशन करायचं असेल थ्रू ट्रॅव्हल तर तिकडे जा आणि लाईक यू सेड जस्ट बी. पण जर तुम्हाला त्या जागेबद्दल कोणती स्टोरी कळली बाय मीटिंग अ लोकल, जसं आपण आपल्या घाटकोपर एक्झाम्पल मध्ये डिस्कस केलं, then you will get more fulfillment out of that travel instead of just clicking a photo and uploading it on social media. मला ऍक्च्युली असं जेव्हा मी गुहागरला गेलेले रिसेंटली तेव्हा झालेलं, आणि मी फार कोकण फिरले नाहीये किंवा लोकांना असं की अरे कोकण कोकण कोकण, म्हणजे मी कोणी विचारलं की तू कुठली असतो, मी मुंबईत सांगते कारण माझा जन्म इकडचाच आहे, माझं सगळं आयुष्य इकडेच गेलंय. असं काय माझं आजोळ बिजोळ असं घरच आहे आणि मी दर सुट्टीत जाते असं नाहीये. पण मी गुहागरला गेलेले अगेन आईसाठी, म्हणजे आपली कुलदेवी कुलदैवत असतं वगैरे वगैरे या दृष्टिकोनातून. बट वी स्टॉप ॲट गुहागर. आणि तिकडे जोशी आजींबद्दल तर आय एम शुअर बऱ्याच लोकांना माहिती असेल, त्यांची खानावळ आहे आणि इतकं गोड घर आहे ते. एकतर कोणत्याही जागी जर झोपाळा असेल तर आय एम सोल्ड, ठीक आहे. माझं असं होतं की संपलाच विषय, मला इथे सोडा आणि प्लीज मला बघायला येऊच नका कोणी, की मी तर झोपाळ्यावर तासन तास असू शकते. तर त्यांच्याकडे झोपाळा होता आणि त्यांची खानावळ खूप प्रसिद्ध आहे. त्या अजून काही 2-3 लोकल बायकांची मदत घेऊन तिकडेही चालवतात. आणि जस्ट मला इतकी उत्सुकता निर्माण झाली त्यांच्या लाईफस्टाईल बद्दलच, की तिकडे ना असं नाहीये की खूप इंटरनेटची सुविधा आहे, दिवे येतात जातात, मग या कशा मिक्सर लावत असतील किंवा असं आपल्याकडे तर सगळंच असतं यार, पण ती बाई कसं काय आणि एवढं अमेझिंग जेवण त्या बनवतात. रादर लोक लांबून लांबून त्यांचं जेवायला येत आहेत आणि असं हा उद्या मोदक करते वगैरे, असं कॅज्युअली त्या मोदक कर, आम्रखंड कर, श्रीखंड कर वगैरे, असं नॉर्मल आमटी भात करतो त्या झोन मध्ये सांगतायत वगैरे. तर मला असं खूप झालं की असं काहीतरी पाहिजे जिथे असं मी 3 महिने जसं इंटर्नशिप असते ना ऑफिसेसमध्ये, तसं मला ह्यांच्याकडे इंटर्नशिप करायला मिळाली पाहिजे, जिकडे मी त्यांच्यासोबत राहते आणि त्या मला स्वयंपाक शिकवतात. पण त्या पण तयार पाहिजेत ना. सो हिअर्स होपिंग की मी जाईन आणि त्या मला स्वयंपाक शिकवतील. म्हणजे जस्ट इमॅजिन एखाद्या आजी लेवलच्या व्यक्तीकडून स्वयंपाक शिकण्यात जी मजा आहे ती बऱ्याच वेळेला एक्सपिरियन्सच करता येत नाही यार शहरात राहून राहून. करेक्ट. सो दॅट इज वन थिंग. रादर मी कुठल्या तरी एका माझ्या फ्रेंडला सांगत होते, कोणत्या तरी पॉडकास्टमध्ये पण मी बोलले होते हे, की मला खरंच असं वाटतं, ठीक आहे, की मला असं फार स्वयंपाक येत नाही, पण मला खूप लेवलला आवड आहे. कारण माझं अख्खं लहानपण एका अशा आजींकडे राहून गेलंय ज्या स्वतः केटरिंगचं करायच्या. सो त्यावेळेला मी त्यांना सगळी मदत करायचे. माझं वयही नव्हतं त्यात मी अळूवडीचे उंडे वगैरे बनवायचे त्यांच्यासोबत. पण मध्ये काही
त्याच्याशी टच नाही राहिला त्यामुळे ते Correct. गेलं. पण इट्स देअर इन मी, बट हे इट्स मला नेव्हर टू माहिती. लेट. आज पण हा, हे मला माहिती की त्याच्यात काहीतरी आहे हा. माझ्याकडे. तर माझ्याशी खूप इच्छा आहे की असं मुंबईतलंच फॉर एक्झाम्पल ज्यांच्या घरी अशा आज्या आहेत, पणज्या आहेत, काकू काका, म्हणजे कोणी ज्यांना एखादा पदार्थ मला शिकवू इच्छित आहेत ते, मी त्यांच्याकडे येते. तुम्ही मला तुमच्या किचनमध्ये स्वयंपाक शिकवा. मला जेन्युइनली असं करायचंय. म्हणजे मी किती अजून वर्ष माझ्या आईवरती हे प्रेशर टाकू की आता तूच मला प्रत्येक डिश सांग. आणि माझी अशी खूप इच्छा आहे की मला असं उत्तम स्वयंपाक करता यायला पाहिजे की असं लोकांनी लांब लांब वरनं माझ्या हातचं खायला आलं पाहिजे वगैरे, की अरे आता हिच्या हातची अळूवडी खायची वगैरे. असं झालं तर मला असं खूपच आनंद होईल, म्हणजे खूपच जास्त आनंद होईल. सो आय होप, म्हणजे जर कोणाचे असतील ऍक्च्युली असे आजी आजोबा किंवा हुएव्हर जे मला पदार्थ शिकवू इच्छितात, कॉमेंट्स मध्ये तर लिहा. प्लीज कॉमेंट्स मध्ये सांगा. मी रिकामी आत्ता, सो मी हे ऍक्च्युली करू शकते. ऑसम. सो ज्ञानेश्वरी, ऑफकोर्स आपण ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोललोय आणि तू म्हणालीस की इंडियात जर कुठे फिरायचं असेल तर हम्पी आणि पॉंडिचेरी किंवा पुडुचेरी, ऑरोविल पण. ऑरोविल, येस, अगेन वाचन करू ना. ऑफकोर्स. सो इंटरनॅशनली बाली सोडून आता अशा कोणत्या आहेत का? व्हिएतनाम. ओके, का व्हिएतनाम? आय थिंक मी कुठेतरी वाचलंच आहे अगेन. हम्म. आणि माझी मैत्रिणी प्रियदर्शनी इंदलकर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर ती व्हिएतनामला गेलेली आणि तिच्या स्टोऱ्या बघून म्हणजे तिने मला तिकडून असं पाठवलं की यू हॅव टू कम हिअर वगैरे. आणि माझं असं झालं की काही काही लोकांसोबत आपलं ट्युनिंग झालेलं असतं आणि आपल्याला असं होतं ना की ह्या व्यक्तीला आवडलं तर Correct. 99% आपल्याला पण आवडेलच. हम्म. सो ते आहे मला, आय डोंट नो, फॅसिनेशन वाटतं त्या जागेचं. नॉट बिकॉज इकडच्या कॅफेजमध्ये व्हिएतनामीज कॉफी मिळते, पण मला असं झालं की आता किती वर्ष मी इकडचीच कॉफी पिऊ. मला तिकडे बघायचं की जाऊन- अशी काय आहे व्हिएतनामीज आणि कॉफी खरंच वगैरे. चांगली असते आणि म्हणे तिथे त्या लेकच्या आजूबाजूला तुम्ही असं सायकलिंग वगैरे करू शकता आणि यू कॅन हॅव अ डे बाय युअर सेल्फ. आय वॉज लाईक वाव, इससे बेहतर क्या हो सकता है यार. ऑसम. मला साऊथ इंडिया कुठलंही काहीही साऊथ इंडियामध्ये आय तर रिअली लव्ह इट. लोक म्हणतात की ते टेम्पल्स एवढे सिक्रेटिव्ह आहेत कारण तुम्ही आज जाऊन फोटोज नाही काढू शकत. म्हणजे ज्या एलिमेंट ऑफ सरप्राईज बद्दल आपण बोललो, दॅट एलिमेंट ऑफ It's so सरप्राईज nice. इज देअर. इट्स सो And that नाईस. is- आणि That is probably kind of the best thing. So that is awesome. But ज्ञानेश्वरी, थँक्यू सो मच की Thank तू you. आमच्या ह्या पॉडकास्ट एपिसोडवर आली. आय थिंक आपण नेक्स्ट टाइम जर परत एकदा पॉडकास्ट केली तर आपण ती गिरगावाबद्दलच करू किंवा मुंबईबद्दलच करू. आणि किंवा जर इफ वी गाईज ट्रॅव्हल टुगेदर येस, वाय तर नॉट, वो भी वो भी एक्सपिरियन्स कर सकते हैं. गुड. सो आमचं एक मेमरी बुक आहे ज्याच्यात मी तुला रिक्वेस्ट करीन की तू आमच्यासाठी एक मेसेज लिहिशील. ओ वाव. अँड दॅट मेसेज इज नॉट ओनली फॉर अस, पण आपल्या लिस्नर्ससाठी पण असेल. ओके, अँड येस, थँक्यू सो मच फॉर कमिंग. इट वॉज सुपर फन. थँक्यू. आय Yeah. होप मी खूप बडबड नाही केली आहे, म्हणजे नाही, केलीच इट वॉज आहे actually. ऑल ॲप्ट. आणि जर मला ह्या एपिसोड मधून 2 गोष्टी घ्यायच्या असतील तर एक आहे की मूवीज आणि टीव्ही शोज मधूनच आपल्याला ट्रॅव्हल मोटिवेशन नाही मिळत, पण पुस्तकांमधून खूप पण जास्त. मिळतं. आणि सेकंड गोष्ट आहे की जर तुम्ही एका डेस्टिनेशनला जात असाल तर त्याची जास्त फोटोज बघत नका बसू, कारण तो एलिमेंट ऑफ सरप्राईज येऊच दे. आणि या, दिस इज फूड फॉर थॉट फॉर मी ऑल्सो. टोटली. आय थिंक म्हणजे जसं आपण मगाशी म्हटलं कॉमेंट्स करा, तसं लोकांनी हे पण सांगायला हरकत नाही की त्यांच्या बरोबर पण असं होतं का की एखादं पुस्तक वाचून त्यांना एखाद्या जागेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे, तर प्लीज प्लीज टेल मी. म्हणजे मी एकतर ते पुस्तकही वाचेन आणि Why मग ती not? जागाही Yes. माझ्या लिस्टमध्ये ऍड होईल. आणि प्रॉबब्ली मे बी हम्पी आणि पॉंडिचेरी आणि या सगळ्या जागांसोबत, बाली सोबत ती जागा पण ऍड होईल माझ्या ॲट सम पॉइंट. ऑसम. थँक्यू सो मच ज्ञानेश्वरी थँक्यू फॉर कमिंग ऑन थँक्यू अराउंड सो द मच. Thank you so much for tuning in to Veena World's podcast Around the World with RJ ज्ञानेश्वरी. जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला आम्हाला काही फीडबॅक द्यायचा असेल तर जरूर कॉमेंट्समध्ये लिहा. वी विल सी यू द नेक्स्ट टाइम विथ अनदर एपिसोड ऑफ Veena World's podcast Around the World. See you.